नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा संघर्ष संपुष्टात आल्याचे संकेत दिलेले आहेत। त्यांनी म्हटलंय की अमेरिकन सैन्य लवकरच आपलं काम पूर्ण करेल, कारण त्यांची उद्दिष्ट साध्य होण्याच्या अगदी अंतिम टप्प्यात आहेत। ट्रम्प यांनी गुरुवारी सकाळी अमेरिकेला उद्देशून भाषण केलं। या भाषणादरम्यान त्यांनी इस्रायल, सौदी अरेबिया आणि UAE यांच्यासह अनेक राष्ट्रांचे आभार मानले। त्यांनी असाही दावा केला की इराणमधील राजवटीचा आता प्रभावीपणे अंत झालेला आहे। देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये ट्रम्प म्हणाले की माझं उद्दिष्ट अत्यंत साधं आणि स्पष्ट आहे। आम्ही इराणच्या राजवटीची अमेरिकेला धमकावण्याची किंवा आपल्या सीमांपलीकडे आपली ताकद गाजवण्याची क्षमता पद्धतशीरपणे नष्ट करतो आहोत। यामध्ये इराणच्या नौदल क्षमतेला निष्प्रभ करणं समाविष्ट आहे आणि हे कार्य आता पूर्णपणे साध्य झालंय। त्यांनी पुढे सांगितलं की इराणच्या हवाई दल आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांचं इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय जे यापूर्वी कधीही झालं नव्हतं। ट्रम्प यांनी नमूद केलं की अमेरिकन सैन्याची कामगिरी असाधारण राहिलेली आहे। ते म्हणाले की इतिहासामध्ये यांच्यासारखं कधी आधीपूर्वी पाहिलं गेलं नाही। प्रत्येकजण याबद्दलच चर्चा करतोय। मला हे जाहीर करताना अगदी आनंद होतोय की आमची रणनीती आणि उद्दिष्ट अगदी साध्य होण्याच्या जवळ आहेत। त्यांनी पुढे म्हटलं की आम्ही त्या 13 अमेरिकन योद्ध्यांना विशेष आदरांजली अर्पण करतो ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, जेणेकरून आमच्या मुलांना भविष्यात कधीही अण्वस्त्रधारी इराणचा सामना करावा लागणार नाही। डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की गेल्या महिन्यातच मी 2दा हवाई दलाच्या तळांना भेटी दिल्या। जेव्हा ते शूरवीर अमेरिकेच्या भूमीवर परतले तेव्हा त्यांच्यासोबत तिथे उपस्थित राहावं अशी माझी इच्छा होती। आम्ही त्यांना सलाम करतो आणि आता ज्या अभिनयासाठी आम्ही त्यांना सर्वोच्च बलिदान दिले ते अभियान पूर्ण करून आपण त्यांचा सन्मान करायला हवा। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता ट्रम्प यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की आता इराण युद्ध संपण्याच्या जवळपास आलंय। आता यावरती आपलं मत काय आणि शेअर बाजार कशा पद्धतीने रिॲक्ट होईल यावर आपल्याला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।